नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत हार्दिक शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना डॉक्टर होणे आणि देशसेवा करणे ह्या दोन्ही गोष्टी एकत्र साधायच्या असतील तर त्यासाठी एक मेडिकल कॉलेज हा पर्याय ठरतो। त्या कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेसविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मी बोलतोय आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजविषयी। आता या कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेस आणि या ठिकाणी घेण्यात येणाऱ्या टेस्ट ही संपूर्ण माहिती आपण 9 भागामध्ये विभागून हा व्हिडिओ बनवत आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। महाराष्ट्रामध्ये आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे हे महाराष्ट्राचं एक भाग्यच म्हणावं लागेल आणि या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते। ही स्पर्धा नेमकी कशा प्रकारे असते, त्यांचं सिलेक्शन नेमकं कशा प्रकारे होतं ते डिटेल आपण पाहणार आहोत। सुरुवात करूयात कॉलेजच्या बेसिक माहितीपासून। कॉलेजचं लोकेशन मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पुणे या ठिकाणी आहे। या ठिकाणी UG आणि PG हे दोन्ही कोर्सेस अवेलेबल आहेत। त्याचबरोबर कॉलेजच्या स्थापनेचा जर आपण विचार केला तर 1948 साली या कॉलेजची स्थापना झालेली होती, परंतु 1948 पर्यंत या कॉलेजमध्ये PG या कोर्सेसला ॲडमिशन व्हायचे। परंतु MBBS ॲडमिशनची सुरुवात या कॉलेजमध्ये झाली 4 ऑगस्ट 1962 साली। MBBSला पहिल्यांदा ॲडमिशन या कॉलेजेसमध्ये सुरुवात झालेले होते। एशियामधलं हे पहिलं कॉलेज आहे जे आर्म फोर्सेसच्या सर्व्हिससाठी मेडिकल एज्युकेशन देणारं हे कॉलेज आहे, म्हणून सुद्धा या कॉलेजला ओळखता येतं। आणि कॉलेजची संलग्नता आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक सोबत। दुसरं, कॉलेजचं इनटेक म्हणजेच या कॉलेजला MBBS साठी किती सीट आहेत तर दरवर्षी या कॉलेजमध्ये MBBS साठी 150 सीटसाठी ॲडमिशन होतात। 150 सीटचं बायफर्मिगेशन कशा प्रकारे आहे, 150 सीटपैकी 115 सीट या मुलांसाठी राखीव आहेत आणि 30 सीट ज्या आहेत ह्या मुलींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित 5 सीट ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पॉन्सर करत असतं। मित्र राष्ट्रातील एखाद्या विद्यार्थ्याला भारत देशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट या 5 सीटसाठी स्पॉन्सर्ड स्टुडंट पाठवू शकता। अशा प्रकारे ह्या 150 सीटचं बायफर्गेशन आहे। आणि या ठिकाणी कॅटेगरी वाईज सीटचं कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे तर या ठिकाणी फक्त SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 10 सीट राखीव आहेत। बाकी संपूर्ण कॅटेगरीचे विद्यार्थी जनरल मेरिटनुसार या ठिकाणी सिलेक्शन केले जातात। आता या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठीचे बेसिक 12वीचे क्रायटेरिया काय काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात। पहिलं तर विद्यार्थी भारतीय नागरिक असावा हा पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर विद्यार्थ्याचं लग्न झालेलं नसावं आणि संपूर्ण कोर्स होईपर्यंत सुद्धा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी लग्न करता येणार नाही। त्याचबरोबर विद्यार्थी मेडिकली फिट असला पाहिजे। मेडिकल फिटचे जे काही क्रायटेरिया आहेत आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचे हे त्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये त्यांच्या वेबसाईटवर येत असतात। मागच्या वर्षीचं इन्फॉर्मेशन ब्रोशर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे 17 वर्ष कंप्लीट झालेले असले पाहिजेत। विद्यार्थी ज्या वर्षी नीटची परीक्षा देतोय त्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत विद्यार्थ्याला 17 वर्ष पूर्ण झालेले असावेत। त्याचबरोबर विद्यार्थ्याचं वय 24 वर्षापेक्षा अधिक असू नये अशा प्रकारचा बेसिक क्रायटेरिया या ठिकाणी आहे। त्याचबरोबर ॲकॅडमिक क्रायटेरिया काय आहे, विशेषतः 12वीच्या मार्क्सबद्दल। विद्यार्थी 12वी पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालेला असावा, म्हणजे विद्यार्थ्यांना 12वीमध्ये विद्यार्थी एकदाही फेल झालेला विद्यार्थी या ठिकाणी चालत नाही। विद्यार्थ्यांनी आपली जी काही 12वीची एक्झाम आहे ती पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर केलेली असावी अशा प्रकारचा एक क्रायटेरिया आहे। त्याचबरोबर इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याचे मिळून 12वीच्या बोर्डामध्ये 60% मार्क्स विद्यार्थ्यांनी मिळवलेले असले पाहिजेत। त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 50% मार्क्स। या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयामध्ये स्वतंत्र 50पेक्षा कमी मार्क्स असून विद्यार्थ्याला चालत नाही। 50च्या वरच मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना हवे असतात। त्याचबरोबर विद्यार्थ्याला 10वीमध्ये मॅथ असणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्याची 12वी ही रेग्युलर बोर्डातून झाली पाहिजे किंवा रेग्युलर स्कूलमधून झाली पाहिजे। डिस्टन्स एज्युकेशन या ठिकाणी चालत नाही। विद्यार्थी घरी राहून अभ्यास करत असेल तर अशा प्रकारचं डिस्टन्स एज्युकेशन प्रोव्हाइड करणारे जे काही स्कूल आहेत ते या ठिकाणी चालणार नाहीत। रेग्युलर बोर्ड म्हणजे आपलं महाराष्ट्र शासनाचं जे HSC बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, या बोर्डाचे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल असतात। आता या ठिकाणी आपण पाहूयात की या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस नेमकी कशा प्रकारे चालते। आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर संपूर्ण ॲडमिशनची जी काही प्रोसेस आहे ती नीटच्या मार्क्सच्या बेसिसवरच आहे। नीटच्या मेरिटच्या बेसिसवरच विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन होत असतं।
विद्यार्थ्याचा रिझल्ट लागल्यानंतर सर्वात अगोदर जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा ज्याला आपण प्रवेश प्रक्रिया म्हणतो ती सुरू होते मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या वेबसाईटवर। ही केंद्र शासनाची वेबसाईट आहे। या ठिकाणाहून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येणारे जेवढे काही कॉलेजेस आहेत त्यांच्या सीट या ठिकाणी भरल्या जातात। याच्यामध्ये विशेषतः कोणकोणत्या कॉलेजेसचा समावेश आहेत, संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या 15% सीट, त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या आहेत ज्याला आपण एम्स, जिपमर, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या सीटसुद्धा या MCCच्या वेबसाईटवरून भरल्या जातात। त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीच्या सीटसुद्धा MCCच्या वेबसाईटवर भरल्या जातात। काउन्सिलिंग प्रक्रिया सर्वात आधी MCCच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी सुरुवात होते। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करत असताना एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक आहात का, आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यस केलेला असेल अशा विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागत असते आणि त्या मेरिटमधले 1880 विद्यार्थी या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी सिलेक्ट केले जातात। 1880 मध्ये 1490 मुलांचं सिलेक्शन होतं आणि 390 मुली या ठिकाणी इलिजिबल होतात। आता ह्या 1880 विद्यार्थ्यांना सिलेक्शन लिस्ट लागली म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं असं होत नाही। 1880 विद्यार्थ्यांमधूनही फिल्टर करून त्यांना 145 मुलं निवडायची असतात। त्यासाठी टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड रिजनिंग ज्याला आपण टॉयलर टेस्ट म्हणतो ती कंडक्ट केली जाते आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये, आणि त्या टेस्टचे जे काही क्रायटेरिया आहेत ते सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये मिळणार आहे। त्याचबरोबर सायकोलॉजिकल असेसमेंट टेस्ट ज्याला आपण पॅट टेस्ट असं म्हणतो ही सुद्धा त्या विद्यार्थ्यांची घेतली जाते। त्याचबरोबर विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यूसुद्धा घेतला जातो आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं मेडिकल एक्झामिनेशनसुद्धा त्या ठिकाणी केलं जातं। ह्या संपूर्ण टेस्टमधून पास झालेला विद्यार्थीच आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी सिलेक्शन होतो। म्हणजेच नीटचे मार्क्स जे आहेत ती फक्त पहिल्या 1880 मुलांमध्ये येण्यासाठीच कामाचे आहेत। पुढचा परफॉर्मन्सच तुम्हाला पुढे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देणारा ठरतो। आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना फॅसिलिटीज कशा प्रकारे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेत असताना 90 ते 1 लाख रुपयाचा खर्च येतो, बस तेवढाच खर्च विद्यार्थ्यांना करावा लागतो। बाकी थ्रूआउट त्यांचं जे 5.5 वर्षाचा MBBSचा जो कोर्स आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना कसलीही फीस भरावी लागत नाही। त्या हॉस्टेल मेससुद्धा विद्यार्थ्यांना मोफत आहे। उलट या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मंथली पैसे किंवा मंथली सपोर्टसुद्धा दिला जातो। याच्यामध्ये काय काय हॉस्टेल प्लस मेस प्लस कॉलेज जे आहे ते एकत्रित एकाच कॅम्पसमध्ये आहे। विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यानंतर AC 3 टायरचं तिकीटसुद्धा दिलं जातं घरी जाण्यासाठी। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तकं घेण्यासाठी 6000 प्रतिवर्षसुद्धा या ठिकाणी दिले जातात। स्टेशनरीसाठी 1680 रुपये प्रतिवर्ष आणि 210 रुपये प्रति महिना विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळत असतो। युनिफॉर्मसाठी विद्यार्थ्याच्या गणवेशासाठी त्या ठिकाणी एक विशिष्ट गणवेश आहे। त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना एक विशिष्ट गणवेश ठरवून दिलेला आहे। त्या गणवेशासाठी विद्यार्थ्यांना 6000 रुपये पहिल्या वर्षी आणि त्याच्यानंतर 1250 रुपये प्रतिवर्ष त्या ठिकाणी दिले जातात। विद्यार्थ्याला हेअर कटिंगसाठी 210 रुपये पर मंथ दिले जातात आणि कपडे धुण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 840 रुपये पर मंथ। याचबरोबर विद्यार्थ्याचा इन्शुरन्ससुद्धा त्या ठिकाणी काढला जातो। त्या ठिकाणी शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा इन्शुरन्सनी कवर्ड असलेला आपल्याला पाहायला मिळतो। जवळपास 15 लाखापर्यंतचं इन्शुरन्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना मिळत असतं। अशा वेगवेगळ्या सुविधा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये मिळत असतात। प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं की देशसेवा आपल्या हातून घडावी आणि डॉक्टर होण्याचंही स्वप्न असेल। ही दोन्ही कंबाईन स्वप्न एकत्र पूर्ण करायचं असेल तर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज हा एक चांगला पर्याय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी असतो। त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात, हे सगळं सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात, परंतु या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत। म्हणजे गव्हर्नमेंट जर विद्यार्थ्यांना एवढ्या सुविधा देत असेल, मोफत MBBS सारखं शिक्षण देत असेल, म्हणजे एका बाजूला आपण प्रायव्हेट किंवा डीम युनिव्हर्सिटीच्या जर फीज बघितल्या ते खूप हायर लेवलला आहेत आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबरच मंथली विद्यार्थ्यांना पे करत असेल तर त्या बदल्यात गव्हर्नमेंटच्या काही अपेक्षा विद्यार्थ्यांकडून असू शकतात। त्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत तर विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला 7 वर्ष आर्म फोर्समध्ये सर्व्हिस द्यावी लागेल। म्हणजे मिलिटरीमध्ये डॉक्टर म्हणून विद्यार्थ्याला त्या ठिकाणी सर्व्हिस द्यावं लागेल, अशा प्रकारची कंडिशन गव्हर्नमेंटची आहे। आणि यासाठीचा बॉन्ड जो आहे तो 67 लाख रुपयाचा बॉन्ड आहे। म्हणजे इन्फॉर्मेशन बुलेटिन 2024च्या माहितीनुसार
67 लाख रुपयाचा बॉन्ड त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करून घेतला जातो। जर विद्यार्थी सर्व्हिस ब्रेक करू इच्छित असेल तर एवढी अमाऊंट विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पे करावी लागेल पेनल्टी स्वरूपात। तर ही टर्म्स अँड कंडिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची या कॉलेजच्या बाबतीत आहे। आता याच्यामध्ये करियर ऑपॉर्च्युनिटीज विषयी सुद्धा त्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आपल्याला माहिती मिळते। या ठिकाणी शिक्षण घेणारा विद्यार्थी ज्यावेळेस ॲडमिशन घेतो आणि विद्यार्थ्याचं ॲडमिशन झाल्याबरोबरच त्या विद्यार्थ्याचा गव्हर्नमेंट जॉब त्या ठिकाणी फिक्स झालेला असतो। विद्यार्थ्याला आर्म फोर्सच्या सर्व्हिसमध्ये त्या ठिकाणी ऑटोमॅटिक सिलेक्शन मिळत असतं आणि लेफ्टनंट पदापासून ते लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोस्टिंग विद्यार्थ्याची त्या ठिकाणी होत असते। लेफ्टनंट पद बेसिक सॅलरी जी आहे तुमचं MBBS झाल्यानंतर कंप्लीट तर 56,100 रुपयापासून ती सुरू होते आणि विद्यार्थी अगदी लेफ्टनंट जनरल या महत्त्वाच्या पदापर्यंत या कॉलेजच्या थ्रू पोहोचू शकतो। अशा प्रकारचं करियर ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा पेमेंट तर आहेच, परंतु बाकी संपूर्ण शासकीय सुविधा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी घर, त्याचबरोबर शासनाची गाडी, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी शासनाचे जे काही स्कीम्स असतील त्या संपूर्ण स्कीम्स या विद्यार्थ्यांना नोकरी करत असताना त्या ठिकाणी मिळत असतात। अशा प्रकारच्या करियर ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा विद्यार्थ्यांना या कॉलेजच्या मार्फत मिळत असतात। म्हणजेच ॲडमिशन घेतल्या दिवशीच विद्यार्थ्याचा गव्हर्नमेंट जॉब हा फिक्स असतो। म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉबचं सुद्धा स्वप्न असतं, ते सुद्धा या कॉलेजच्या मार्फत तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता। आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या अंगी कोणकोणते गुण असले पाहिजेत याच्याविषयी सुद्धा डिस्कशन आपण करूयात। की पॉईंट्स आपण म्हणूयात या व्हिडिओचे। तर लीडरशिप क्वालिटी असणं विद्यार्थ्यांमध्ये गरजेचं आहे। प्रत्येक गोष्टीला लीड करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल असणं विद्यार्थ्यांकडे गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी हा फिजिकल फिट असला पाहिजे, कारण आर्मी किंवा आर्म फोर्समध्ये विद्यार्थी सर्व्हिस देतोय, त्या ठिकाणी गरज पडली तर विद्यार्थ्यांवर सुद्धा काही आर्मीच्या सर्व्हिसेस करण्याची वेळ येऊ शकतो। त्यामुळे त्यांचं फिजिकल फिटनेस हे अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी आहे। इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये फिजिकल फिटनेस किंवा मेडिकल फिटनेस संदर्भातले काही स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजेच ॲडमिशन घेत असताना ज्यावेळेस तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होईल त्यावेळेस तुमचं वजन, त्याच्या प्रमाणात तुमची हाईट याचा जो काही स्टँडर्ड आहे तो चार्टसुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये पाहायला मिळेल। त्याचबरोबर विद्यार्थी पॅशनेट असला पाहिजे देशसेवेच्या बाबतीत, आर्मी सर्व्हिसेसच्या बाबतीत विद्यार्थी पॅशनेट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना घरापासून लांब राहण्याची सवयसुद्धा याच्यामध्ये असली पाहिजे। म्हणजेच मेडिकल एज्युकेशन घेत असताना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हॉस्टेल कंपल्सरी आहे। त्याचबरोबर सर्व्हिससुद्धा तुम्ही महाराष्ट्रातले असलात तर आर्मी सर्व्हिस तुम्हाला नंतर महाराष्ट्रातच मिळेल असं काही नाही, तुम्हाला कुठल्याही आर्मी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सर्व्हिस देऊ शकतात। त्याच्यामुळं घरापासून लांब असण्याची सवयसुद्धा विद्यार्थ्यांना असली पाहिजेत। एवढे जर फॅक्टर विद्यार्थ्यांनी पूर्ण केले आणि नीटमध्ये आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या यादीमध्ये येण्यापुरते मार्क्स जर विद्यार्थ्यांनी मिळाले आणि त्याच्यानंतर होणाऱ्या टेस्टमध्ये विद्यार्थी पास झाला तर विद्यार्थ्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्याचबरोबर देशसेवा एकत्र करण्याचं स्वप्न आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतो। मागच्या वर्षी 2024चा आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचा जो काही सिलेक्शन यादीचा कट ऑफ आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पाहू शकता की मुलांसाठी किती मार्क्सला सिलेक्शन झालेलं होतं, त्याचबरोबर मुलींसाठी किती मार्क्सला सिलेक्शन झालेलं होतं। एका बाजूला महागडे कॉलेजेस आहेत, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, डीम युनिव्हर्सिटीज आहेत, तर दुसऱ्या बाजूला देशामध्ये असे काही कॉलेजेस आहेत जे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणसुद्धा देत असतात। आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कमी फीसचे आणि मोफत शिक्षण देणारे जे काही कॉलेजेस आहेत याच्याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारच्या अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।